नमो नमः. आज आपण विद्येविषयी एक छान सुभाषित पाहणार आहोत. सर्व धनामध्ये विद्याधन हे कसं सर्वश्रेष्ठ आहे हे या सुभाषितामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तसेच यामध्ये विद्याधनम सर्वधन प्रधानम ही एक सूक्ती आहे. सूक्ती म्हणजे सुवचन. सुक्तयः नाम सुवचनानी. चांगले विचार हे व्यक्तीच्या नेहमी लक्षात राहत असतात. म्हणूनच अशा विचारांचे काही सुभाषित संस्कृतमध्ये आहेत. न चोरहार्यम न च राजहार्यम भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. न चोरहार्यम हे धन चोराकडून चोरले जाऊ शकत नाही. न च राजहार्यम राजाकडून देखील या धनाचे हरण केले जाऊ शकत नाही. भातृभाज्यम म्हणजे भावामध्ये या धनाची विभागणी केली जाऊ शकत नाही. वडिलांची विद्वत्ता असेल तर त्याची विभागणी होऊ शकत नाही. इतर कुठल्याही धनाची प्रॉपर्टीची विभागणी होते परंतु विद्वत्तेची विभागणी होऊ शकत नाही. नच भारकारी आणि हे खांद्यावर ओझे असल्यासारखे देखील वाटत नाही. ओझेच नसते त्याचे. मग अजून व्यय कृते वर्धते एव नित्यम आणि हे धन उलट खर्च केल्याने वाढत जाते. इतर धन तरी खर्च केल्याने कमी होत जातात परंतु हे असे विद्याधन आहे की हे खर्च केल्याने वाढत जाते. आपण इतरांना दिल्याने त्याची आवृत्ती होते, रिव्हिजन होते आणि आपल्या ज्ञानात देखील भर पडते. उलट ते कुणालाच आपल्याजवळील ज्ञान जर दिले नाही तर ते कदाचित नष्ट होण्याची देखील भीती असते. आणि म्हणून विद्याधनम सर्वधन प्रधानम म्हणून सर्व धनामध्ये विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे असे या सुभाषितामध्ये सांगण्यात आलेले आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.